कम्प्युटर्सला आम्ही असं आवाहन करतो की संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि जे मॅच संपल्यानंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत काही कंजेशन होऊ शकतात, कारण जे मॅच चालू होण्याच्या आणि संपल्याच्या वेळ आहे. तर तुम्ही जर शक्य असेल तर या रूटला संध्याकाळी 5 ते 7 आणि रात्री 10 ते 11:30 पर्यंत तुम्ही अवॉइड करा. शहरामध्ये काय व्यवस्था? शहरामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्या दिवशी. ते जे मेन जो इश्यू होणार आहे ते या स्ट्रेचमध्ये होणार आहे, खापरी पासून ते जामठापर्यंत. बहुत बार ऐसा तो देखा गया है कि जो कभी लिया गया है क्या? इसमें देखिए 2 एजेंसीज हमारे साथ में काम कर रही हैं. एक तो एक पार्किंग पाल करके है जो पिंपरी चिंचवड में जो पार्किंग काम करती थी, तो वो बेसिकली कितने पार्किंग में कितने व्हीकल्स वहाँ पे आ सकते हैं और कितना वो भर गया है, उसके बारे में उनके ऐप से वो जानकारी देंगे, जिससे कि हमको ये रियल टाइम इन्फॉर्मेशन मिलेगी कि पार्किंग में कितने व्हीकल्स अभी और आ सकते हैं और आगे वाली पार्किंग में कहाँ पे डाइवर्ट करना चाहिए. दूसरा जो हमारा नागपुर सिटी पुलिस का एआई निरीक्षक जो प्रोजेक्ट है, वो एआई निरीक्षक प्रोजेक्ट जो हमने असेंबली के टाइम में हमने जिसको हमने लगाया था, उसको हम लोग यहाँ पे भी लगा रहे हैं, स्टेडियम के अंदर का और पार्किंग प्लेसेस का. ये पूरा सीसीटीवी का फुटेज हमारे पास में रहेगा और उसके ऊपर हम लोग एआई के जो मॉडल्स है वो कोड्स लगाएंगे, जिससे हम लोग 4 चीज़ों को आइडेंटिफाई करेंगे. पहले क्रिमिनल वहाँ पे आया है तो वो आइडेंटिफाई होगा. दूसरा कोई वेपन लेके जा रहा है या स्टिक लेके जा रहा है. तीसरा नंबर काउंट कितने लोग एंटर हुए हैं. और चौथा कोई सस्पिशियस कोई एक्शंस अगर कोई कर रहा है, तो ये चारों चीज़ों हम लोग वहाँ पे आइडेंटिफाई करेंगे. होमगार्ड से कुछ मदद? से हमारा नहीं, हमारे सारे ये इसी के रहेंगे. होमगार्ड से हमारे ट्रैफिक में अगर आ जाते हैं तो हम उसकी मदद लेंगे. खेल की सुविधा अपने स्टेडियम के अंदर में रहेगी और जो पार्किंग प्लेसेस है वहाँ पे रहेगी. स्टाफ टोटल आम्ही अधिकारी कर्मचारी मिळून ट्रॅफिकचे 600 लोक आम्ही लावलेले आहे. आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करा. मेट्रो स्टेशनवरून फीडर बस सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. जर तुम्ही मेट्रोचा वापर केला, तुमचा पण जे वेळ आहे ते तुम्ही सेव्ह करू शकतात आणि रोडमध्ये जे कंजेशन आहे ते पण तुम्ही सेव्ह करू शकता. फक्त मेट्रो मॅचच्या वेळी चालू राहणार आहे, मॅच संपल्यानंतर. दिनांक 21 जानेवारी 2026ला जे भारत आणि न्यूझीलंडच्या जे T20 मॅच आहे त्यासाठी जे ट्रॅफिक अरेंजमेंट आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. आता याच वेळी जे जामठा टी पॉइंट आहे तेथे मोठा कंजेशन होऊ शकतो. त्या अनुषंगाने जे वाहन नागपूरवरून येणार आहे त्यांच्यासाठी इथे NCI कटिंगला ते डायव्हर्जन दिलेलं आहे. ते NCI कटिंगला राईट टर्न घेणार आहे आणि राईट टर्न घेऊन एक मौली नगरी आहे म्हणून आहे, तिथून ते लेफ्ट टर्न घेऊन त्यांच्यासाठी पार्किंग उपलब्ध केलेली आहे. D1, D2, D3, D4, D5, A आणि B. इथे ते पार्क करू शकतात आणि पार्क केल्यानंतर ते वॉकिंग करून स्टेडियमला येऊ शकतात. त्यांचे जे गेट्स यांना दिलेले आहे. जे स्कूल बसेस आहे आणि VCAचे मेंबर्स आहेत ते माऊली कटिंगच्या समोर जाऊन यू टर्न घेऊन हे जे रूट दिलेलं आहे त्या रूटवरून ते स्कूल बसची पार्किंग दिलेली आहे. नंतर जे स्कूल बसची पार्किंग नंतर जे मुलं मुली आहेत ते वॉकिंग करून येऊ शकतात आणि जे VCAचे मेंबर्स आहेत ते गेट नंबर 13 वरून एंटर होऊ शकतात. याच्यासाठी जे 2 व्हीलरसाठी एक अन्विता फार्म्समध्ये पण पार्किंग दिलेली आहे. यामध्ये असं पण होऊ शकतात की जे लोक आहे नागपूरवरून जे येत आहेत त्यांनी जर NCI कटिंगवरून राईट टर्न नाही घेतला आणि ते समोर आले, त्यांना जामठा टी पॉईंटवरून एंट्री मिळणार नाही, पण ते समोर जाऊन अल्ट्राट्रेकचे जवळपास एक पार्किंग दिलेली आहे, मोठी पार्किंग आहे, ई पार्किंग म्हणून. ते बेलास कटिंगचे समोर आहे. तिथे ते व्हेकल्स पार्क करून तिथे फीडर बस सेवा उपलब्ध केलेली आहे. तिथून ते फीडर बस सेवेमध्ये जाऊ शकतात. किंवा जे वर्धा आणि तिथून जे येणार आहे बुट्टीबोरीवरून त्यांच्यासाठी एक ब्रह्मकुमारीची पार्किंग उपलब्ध केलेली आहे, एफ पार्किंग. ते तिथून पार्क करून तिथे फीडर बस सर्व्हिसेस पण आहे आणि ते वॉकिंग डिस्टन्सच्या पण आहे. हे सगळ्यांनी हे जे एकंदरीत जे पार्किंग दिलेलं आहे त्यासोबतच त्या मार्गावर कंजेशन झालं नाही पाहिजे, त्यासाठी हेवी व्हेकल्सला त्या दिवशी आम्ही डायव्हर्ट करणार आहे. नागपूर ते वर्धाकडे जाणारी जे जड वाहतूक आहे त्यांना मुंडले शाळाची जे कटिंग आहे तिथून आम्ही डायव्हर्ट करणार आहे आणि ते त्यांना समृद्धीकडून पाठवणार आहे. चंद्रपूर, हैदराबाद, वर्धाकडून जे नागपूरकडे येणारी जे जड वाहतूक आहे त्यांना आम्ही
बुट्टीबोरीवरून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. हिंगणा अमरावती मार्गे हैदराबाद चंद्रपूर वर्धाकडे जाणारी जड वाहतूक यांना समृद्धी झिरो सर्कल येथून डायव्हर्ट करणार आहे. हैदराबाद वर्धाकडून जबलपूरकडे जाणारी जड वाहतूक ही बुट्टीबोरीकडून आम्ही डायव्हर्ट करणार आहे. आणि छत्रपती चौक ते डोंगरगाव कडे जे जड वाहतूक त्या दिवशी जाणार आहे त्यांना आम्ही थांबवणार आहे काही वेळासाठी, कारण त्या रोडवर मोठा कंजेशन होऊ शकतो. त्यासोबतच आम्ही हे इथे जवळपास 600 ट्रॅफिकचे पोलीस आणि ऑफिसर्स आणि कर्मचारी आम्ही लावलेले आहेत. आणि याचे मुख्य उद्देश आहे की तिथे काही कंजेशन झाला नाही पाहिजे, कारण तिथे काही लोक रोडवर पण त्यांचे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर पार्क करतात. त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून त्यांना आम्ही पार्किंग स्पेसमध्ये पाठवणार आहे. आणि जे नागपूरचे आणि किंवा जे लोक मॅचसाठी येणार आहे त्यांना आम्ही अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा. मेट्रो स्टेशनवरून हे फीडर बस सेवा उपलब्ध आहे. जर तुम्ही मेट्रोचा वापर केला तर तुम्हाला पण काही त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचा पण काही कंजेशन होणार नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.